श्रेयस चारुलता तळपदे, काय मर्दिनी? एखाद्या गोष्टीला घाबरत असतो, एखादं पालीला वगैरे, जसं मला पालीची भीती वाटते. पण जेव्हा तीच पाल आपल्या लेकराजवळ जाताना आपल्याला दिसते, तेव्हा ती स्त्री काय करते? अरे यु नो, दॅट इज व्हॉट द फिल्म इज ऑल अबाउट. जेव्हा या दोन जणांना वाटतं की आपण एक अशी कथा घेऊन येऊ बरोबर, ज्याच्यामध्ये आत्ता आपण जे काही बोलतोय मर्दिनीबद्दल, स्त्री शक्तीबद्दल, तर ते किती प्रभावी असेल याची आपण कल्पना केलेली बरी. आणि त्यामुळे मला असं फार आनंद वाटतोय की मी या चित्रपटाचा, या कथेचा, या टीमचा भाग आहे. त्यांच्या मनातली गोष्ट त्यांच्या मनात साचलेलं जेव्हा मी पडद्यावरती उतरवायचं ठरवतो तेव्हा ती महिषासूर मर्दिनी मला दिसते. एक स्त्रीमध्ये एक देवी आहे, आहे आहे. यु नो. ती फक्त आपण ओळखायची गरज आहे, त्या स्त्रीनी ओळखायची गरज आहे. किंबहुना असंही होतं की एक वेळ अशी येते जेव्हा ती स्त्री स्वतःच ओळखते की अरे बापरे, मी हे करू शकते आणि हे मी कसं केलं. जोशींबद्दल बोललं पाहिजे. जोशीला मिस करतोय. जोशींना आम्ही पण खूप मिस करतो. आता आतापर्यंत बरंच काही असं त्यांनी शब्दांमधून व्यक्त केलं असतं. शांत गद्य बसलो पद्य एकत्र असतो. आलं असतं. आणि गरज असते. सिंगल हँडेड त्यांनी स्वतः एकट्याने सगळी बॅटिंग केली असती आणि तो इतकं सुंदर बोलतो, इतकं अभ्यासपूर्ण बोलतो की ते ऐकत राहावं असं. गमतीने विचारतो, झुकेगा नाही साला असं म्हणणाऱ्या श्रेयस तळपदे घरातल्या कुठल्या क्षणाला या मर्दिनी समोर बस ओके? श्रेयस तळपदे फक्त बाहेरच हा डायलॉग बोलतो. ओके. घरामध्ये मैं झुकेगा साला. वा 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 वा. नाही म्हणावं आता असे करूया, प्राणात चंद्र ठेवू, हाती उणे धरूया, आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे, तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे. हे आठवण्यापाठीमागचं महत्वाचं कारण असं की सतयुगापासून कलयुगापर्यंत जेव्हा जेव्हा ममत्वावरती कोणी घाव घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा तेव्हा महिषासूर मर्दिनी ही कायम उभी राहिलेली आहे. आणि आजही ती आपल्या अवतीभोवती, आपल्या कुटुंबात, मग ती आई म्हणून, ती सखी म्हणून, ती बायको म्हणून, वेगवेगळ्या भूमिकांमधून कायम जर अन्याय होत असेल तर ती उभी राहतेच राहते. आणि हेच सगळं ज्यावेळेस मोठ्या पडद्यावरती आपल्याला वास्तवातलं बघायला मिळतं तेव्हा मात्र चर्चा तर होणारच. आणि ही चर्चा करत असताना श्री वसव तळपदे माझ्याबरोबर आहेत. श्रेयस आणि दीप्ती, नमस्कार. वा, निर्माता म्हणून पुन्हा एकदा तुम्ही समोर आलेला आहात आणि परत एकदा मर्दिनीबद्दलची चर्चा होताना दिसते. आणि मर्दिनीबद्दलची चर्चा होत असताना वा वा, काय तो लूक आहे खास. प्रार्थनाबद्दल बोलायलाच पाहिजे. अभिजित, या निमित्ताने तो आम्हाला पुन्हा एकदा खाकी वर्दीत, पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच तो बघायला मिळतोय. आणि अर्थात कॅप्टन ऑफ द शिप मयेकर, तुम्ही हे सगळं छानपैकी फ्रेममध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्यू. थेट मर्दिनी या नावापासून सुरुवात करतो. तुमच्यापासून काय बघायला मिळणार असं म्हणण्यापेक्षा जे समोर मांडलं जाणार आहे ते निश्चितच अपील होणार आहे यात शंका नाही. कसं बघता तुम्ही याकडे? नाही, बघायचं म्हणजे एका सामान्य स्त्रीची गोष्ट आहे आणि आजूबाजूला घडतात त्या घटनेमधून आलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या आजूबाजूला घडतायत त्या गोष्टी जेव्हा पडद्यावर मी माझ्या मनातली गोष्ट साकारतो, माझ्या घरातली गोष्ट साकारतो, माझ्या ज्या भगिनी आणि माझ्या आयुष्यात आलेल्या असते जेव्हा मी बघतो, त्यांच्या मनातली गोष्ट त्यांच्या मनात साचलेलं जेव्हा मी पडद्यावरती उतरवायचं ठरवतो तेव्हा ती महिषासूर मर्दिनी मला दिसते. मग ती लहानपणापासून बघत आलेलो आहे, ज्या बायका म्हणजे शाळेत शिकवणाऱ्या टीचर्सपासून ते आत्तापर्यंत, म्हणजे माझ्या आजीपर्यंत असं जर बघायला गेलं तर त्या सगळ्याच मर्दिनी महिषासूर मर्दिनी, तर त्यांची गोष्ट साकारायचं ठरवलं आणि ती तशी पडद्यावर उतरली. बरं, श्रेयस चारुलता तळपदे, वा. होय की नाही, हा उल्लेख केलाच पाहिजे. आणि होय हा या अर्थाने की खरंच या सगळ्या आत्तापर्यंतच्या आपल्या जडणघडणीमध्ये जी मर्दिनी आपल्या पाठीमागे असते हो तिला मात्र कायम आपण गृहीत धरूनच चालतो. हो, पण इथे मात्र गृहीत धरायचं नाही. इथून पुढे चर्चा ही होणारच. चर्चा तर झालीच पाहिजे. बिलकुल. काय आहे मर्दिनी? मर्दिनी थोडक्यात सांगायचं तर आपण बऱ्याचदा असं बघतो की म्हणजे फक्त स्त्रियाच नाही, पण आपणही कधी कधी एखाद्या गोष्टीला घाबरत असतो, एखादं पालीला वगैरे, जसं मला पालीची भीती वाटते. मी बघितलंय, माझ्या आईला पण पालीची वगैरे भीती वाटते.
सो जेव्हा ती पाल आपल्याला समोर दिसते तेव्हा आपण नाही लांब लांब जायचा प्रयत्न करतो की नाही बाबा तिला मारा कोणीतरी, आपण जाम बॉम्ब करतो, बेडवर चढतो, सोफ्यावर चढतो वगैरे. पण जेव्हा तीच पाल आपल्या लेकराजवळ जाताना आपल्याला दिसते तेव्हा ती स्त्री काय करते? अरे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात मला वाटतं घडलेला हा किस्सा असणारच आहे की आपल्या आईला आपण बघितलंय किंवा आपल्या बायकोला, बहिणीला आपण बघितलंय की एखाद्या गोष्टी त्यांना भीती वाटत असते, पण जेव्हा एखादं संकट कुटुंबावर येतं किंवा लेकरांवर येतं तेव्हा कुठून त्यांच्यात ती शक्ती येते, कशी येते आणि ते काय करून जातात, यु नो, दॅट इज व्हॉट द फिल्म इज ऑल अबाउट. म्हणजे ती फिल्म आहे की एक आई जिचं साधारण म्हणजे मध्यमवर्गीय बिचारीचं एक साधारण आयुष्य चालू आहे व्यवस्थित आणि मुलीचा सांभाळ ती सगळं करते आणि अचानक कुठून तरी एक संकट येतं आणि म्हणजे इमॅजिनही केलेलं नसतं आणि ते वाढायला लागतं, त्याचं स्वरूप वाढायला लागतं. कुठेतरी सुरुवातीला भीती वाटते त्या गोष्टीची, पण एक पॉईंट येतो जिकडे त्या स्त्रीची, त्या आईची सहनशक्ती संपते आणि ती संपल्यानंतर मग ती काय करते, हा थोडक्यात मर्दिनी सिनेमा आहे. आपल्याबरोबर आणखीन एक मर्दिनी आहेत, हो. त्यांच्याशी आपण याबद्दल बोलायलाच पाहिजे. बरं, आई काय हे स्त्रीला मुळातच लहानपणापासून समजवण्याची गरज नाही, हा तिच्यात मुळातला स्थायी भाव आहे. पण एक निर्माता म्हणून तू या सगळ्या कलाकृतीकडे कशी बघते? निर्माता म्हणून हा विषय पुढे आणावा असं वाटलं कारण एका बाईचा स्ट्रगल, डेली बेसिसवरचा स्ट्रगल, म्हणजे फ्रॉम द टाईम एक मुलगी शी इज ग्रोईंग अप, यु नो, तेव्हापासूनचा एव्हरी डे इज अ स्ट्रगल. आणि आपण कितीही म्हटलं की प्रगत देश आहोत आणि अजून आपण वी आर डेव्हलपिंग, ते सगळं करेक्ट आहे, पण मुलींची रियालिटी, बायकांची रियालिटी is pretty much the same. Okay, not much has changed and not much is changing. Okay, conditioning, आपण ज्या प्रकारचे संस्कार करतो मुलग्यांवर आणि मुलींवर, ह्याच्यामध्ये एक इनहेरंट फरक असतो, यु नो. सो हे एक बीइंग अ गर्ल, अ वुमन माय सेल्फ अँड नाव हॅव्हिंग अ गर्ल चाइल्ड, यु नो. सो हे खूप हे डे टू डे म्हणजे आमच्या लाईफमध्ये, राईट. आणि त्यावेळेला अशी एक गोष्ट समोर येते जी इट इज एम्पॉवरिंग अ वुमन हू वॉज नॉट एम्पॉवर्ड टू बिगिन विथ, यु नो. ही गोष्ट जेव्हा डोळ्यासमोर आली त्यावेळेला वी सेड की ही केली पाहिजे, बिकॉज ही आमच्या पद्धतीने एका आम्ही जशी बघितली, जेव्हा ती गोष्ट सांगितली त्या पद्धतीने आम्हाला मांडायला आवडेल आणि त्या पद्धतीने ती प्रेझेंट करायला आवडेल, अँड हेन्स मर्दिनी. वा. बरं, आई कशी असावी हे एका महिलेला सांगण्याची गरज नाही. मुळातच मी म्हटलं की तो भाव तिच्यामध्ये दडलेला असतो, जन्मताच असतो तो. पण ही आई ज्या पद्धतीने आम्ही आता प्रोमोमध्ये बघतोय तिचं स्वरूपच वेगळ्या पद्धतीचं आहे. ती इतर ठिकाणी इतर वेळी आपण आजूबाजूला आपली आई अशी बघतोच जर वेळ पडली तर. कशी ही आई, म्हणजे जर ती शब्दातच बांधून समोर मांडायची झाली तर कशी आहे? अंजली नावाचं कॅरेक्टर आहे आणि मिडल क्लास फॅमिलीमधली साधी मुलगी आहे. स्वतःचं आणि स्वतःच्या फॅमिलीचं घर चालवण्यासाठी ज्या काय गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या करते आणि अशा वेळेला खूप साधी, तिचा खूप से नाही आहे, ती खूप बोलणारी नाही आहे का, तिचा पर्टिक्युलर एक स्वभाव नाही आहे की ती तशीच वागते. साधा स्वभाव आहे, साध्या आपण घरोघरी बघतो तशी ती बाई आहे साधारण. आणि अशा वेळेला असाधारण गोष्ट काहीतरी तिच्या आयुष्यात घडते तेव्हा ती कितपत सहन करू शकते आणि करते 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 पण एक पॉईंट येतो, म्हणजे मला असं वाटतं हे सगळ्यांच्या आयुष्यात असतं. प्रत्येकाच्या की संस्कृतीला एक मर्यादा आहे. मी माझा स्वतःचा स्वभाव सांगते की मी शांत आहे, म्हणजे मी अदरवाईज पण सगळे मला म्हणतात की प्रार्थना मला माझा जास्त मी मोठ्याने ओरडून बोलत नाही, भांडत नाही, पण इट डझंट मीन, मी नेहमी असं म्हणते की हां मला तुम्ही असं म्हणा की ही साधी आहे, भोळी आहे, साधी, पण मी वेडी नाही आहे. सो देर इज अ डिफरन्स. सो मला असं वाटतं की मी तसंच त्यात ते कॅरेक्टर पण आहे. ती बिचारी साधी भोळी म्हणून वागतीये, पण म्हणून तिला टेकन फॉर ग्रँटेड का तिचा फायदा नाही उचलायचा. आणि म्हणून तशा वेळेला ती बाई का ती कुठली शक्ती येते आणि ती अपने आप, जसं सर म्हणाले की साधारण एक झुरळ मारायचं असेल तर जेव्हा स्वतःला भीती वाटत असेल तर मे बी ती लांब पळेल, पण मुलाची वेळ येते तेव्हा ती लांब पळत नाही, ती मारते. ती शक्ती कुठून येते? तर मला असं वाटतं की त्या आईमध्ये, त्या अंजलीमध्ये एक वेळ सहनशील असली तरी एक वेळ तिच्या आयुष्यात अशी येते की जेव्हा ती
सगळं सोडते आणि स्वतःच्या मुलीसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, कुटुंबासाठी ती त्या थराला जाते. सो अशी ती स्त्री आहे, साधारण पण दिसते साधारण. सगळ्या Belief, स्त्रिया म्हणजे फिल्मचं बिलीफ तुम्ही म्हणाल किंवा फिल्मची लाईन तुम्ही म्हणाल तर वी बिलीव्ह इन वन थिंग की प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी आहे, आहे आहे. यु नो. ती फक्त आपण ओळखायची गरज आहे, त्या स्त्रीनी ओळखायची गरज आहे. किंबहुना असंही होतं की एक वेळ अशी येते जेव्हा ती स्त्री स्वतःच ओळखते की अरे बापरे, मी हे करू शकते आणि हे मी कसं केलं. म्हणजे खरं तर हा विषय मला आत्ता काढायचा नव्हता, पण 2-2.5 वर्षापूर्वी जेव्हा एक माझा हेल्थ इन्सिडेंट जेव्हा झाला होता, त्यावेळेला दीप्तीनी त्यावेळेला जे काही केलं, तिला जर का विचारलं तर तिला कदाचित काही गोष्टी आठवणार पण नाहीत, पण ती कुठून आली शक्ती, कशी ती उतरली, काय केलं, कसं नेलं वगैरे वगैरे. सो आय थिंक इट इज दॅट एनर्जी विच ईच लेडी, ईच वुमन इनहेरंटली त्यांच्यामध्ये ती असतेच शक्ती. फक्त ती वेळ आली ना की ते रूप ते बाहेर पडतं. बाहेर येतं. रूप बाहेर येतं. बाहेर आणि तेव्हा मग ती ताकदीने उभी राहते. ॲब्सोल्युटली. ताकदीने उभी. आम्ही टीजर बघितला सुरुवातीला, जितेंद्रची ज्यावेळेस एंट्री होते तो एक लक्षात येतं की एक ग्रे शेड आहे हो त्याच्या भूमिकेला. जितेंद्रच्या हा हा म्हणजे असं काहीतरी रगड, हा रगड. पण मग तुझा जो इन्स्पेक्टर आहे खाकी वर्दीतला, तो प्रवाहातला की प्रवाहाच्या विरोधात जाणार आहे? हा हा म्हणजे तुला लक्षात आलं असेल, प्रवाहातला की प्रवाहाच्या विरोधात जाणार आहे? नाही, तू असं ज्याला आपण म्हणतो ना, एक संशोधनात्मक पत्रकारितेतही आहेस, हे या निमित्तानं पहिल्यांदा कळतं. पूर्वाश्रमीचा पत्रकार आहे, त्यामुळे तुला सोडून कसं चालायचं? नाही, खूप चांगला प्रश्न आहे. पण तरी सुद्धा मी एक सांगेन, काय होतं, आपण समाजामध्ये रेग्युलर आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला लहानपणीपासून सांगितलेलं असतं की पोलिसाची आणि वकिलांची पायरी शक्यतो चढू नये. आणि आपल्यालाही अनुभव असे येतात की एकदा त्या चक्रामध्ये तुम्ही अडकलात की भले भले मग खूप थकतात आणि मग आपल्याला ते खेटे घालत राहावे लागतात. पण याची एक अजून एक बाजू आहे. म्हणजे आता जसजसं आमचं वय वाढतंय तसतसं कामाच्या स्वरूपामुळे अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखी होतात. त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते माणूस म्हणून कसे आहेत याची ओळख झाल्यानंतर कळते की अरे ते प्रोफेशनच असं आहे, ते सर्कलच असे की तिथे त्यांना तसं राहावं लागतं. आणि मग आपण ते नेहमी जे ऐकतो ना की पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या रे खरा, बरोबर. तर ते या निमित्तानं मला असं वाटतं की या अंजली मॅडमच्या आयुष्यामध्ये कदाचित एक कोणीतरी असा पोलीस ऑफिसर आहे जो या सगळ्या जंजाळामध्ये सगळं अवघड वाटत असताना कोणीतरी येतो आणि आपल्याला मदत करतो की एवढं नाहीये, मी आहे तुमच्या बरोबरीनं. तर त्यामुळे टीझरमध्ये जितकं दाखवलंय ते उत्सुकता चाळवण्यापुरतंच आहे. याच्या पलीकडे माझ्याच काय जितेंद्रच्या भूमिकेला अनेक पदर आहेत जे आपल्याला चित्रपट बघितल्यानंतर खरंच आवडेल. पण ज्याला उत्कंठा ताणून ठेवणारं कथानक आपण म्हणतो ना, ते तसं आहे. म्हणजे मला पुन्हा सांगायला आवडेल विशाल की अफ्लुएन्स फिल्म्स किंवा या प्रोडक्शन हाऊसच्या वतीनं, म्हणजे श्रेयस तळपदे आणि दीप्ती तळपदे यांनी आतापर्यंत ज्या ज्या चित्रपटांची आणि कथांची निर्मिती केली, बरोबर, सनई चौघडे असेल, पोस्टर बॉईज असतील. करेक्ट. आता पोस्टर बॉईज सारखा विषय जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं, म्हणलं या विषयावर कोणी चित्रपट काढायला धजावलं कसं, याच्यात पैसे टाकून फॅमिली सारखा ऑडियन्स हे बघायला येईल आणि ती सुपरहिट फिल्म होईल, हे कुणाला तरी एक विजन असेल ना, तर ते यांना आहे. आणि त्यामुळे त्यांनी त्या कथेला हात घातला. सो तेव्हा जेव्हा या दोन जणांना वाटतं की आपण एक अशी कथा घेऊन येऊ बरोबर, ज्याच्यामध्ये आता आपण जे काही बोलतोय मर्दिनीबद्दल, स्त्री शक्तीबद्दल, तर ते किती प्रभावी असेल याची आपण कल्पना केलेली बरी. आणि त्यामुळे मला असं फार आनंद वाटतोय की मी या चित्रपटाचा, या कथेचा, या टीमचा भाग आहे. त्यामुळे तू म्हणतोयस ते आता लगेच उत्तर देणार नाही मी तुला, पण ते चित्रपट पाहिल्यावर तुला कळेल. छे इंटरव्हेल पर्यंतही काही सांगू नका आणि इंटरव्हेल नंतरचंही सांगू नका. पण आता तीच उत्सुकता आहे की ज्यावेळेस श्री व सौ हा विषय घेऊन पुढे येत आहेत, तर आपण त्याच्या अवतीभोवती बोललं पाहिजे. आणि आपल्याला प्रेक्षकांना हे सांगायचं की खरंच मर्दिनी यार आपल्या मित्रांचा चित्रपट आहे बॉस, त्याच्याबद्दल सांगितलंच पाहिजे. अजय, जे अपेक्षित होतं, जे कागदावर उतरवलं होतं, ते सगळं पडद्यावरती निर्मात्यांनी जे ठरवलं होतं दोघांनी, ते आलंय का? हो 200% आलं. 100% नाही, 200% आलंय. कारण पहिल्या दिवसापासून, म्हणजे गोष्ट ऐकवल्यापासूनची जी तयारी सुरू झाली होती आणि शूटिंग संपलं, त्याच्यानंतर पोस्ट सगळं झालं आणि आता रिलीज आहे, तोपर्यंत त्यांनी जे ठरवलं होतं किंवा आम्ही जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षा जास्तच झालंय खरं तर.
त्याच्यामुळे आणि आवरावं लागलं असेल त्यांना. त्यांनी 7 घोडे आवरले असतील त्यांचे. पण त्याने कुठे गळा आवळला. ही माझी मर्दिनी मोमेंट होती. ही तुझी मर्जीनी मुवमेंट होती. बस अरे काय आता काढावंच लागेल ते. नाही बजेटच्या बाबतीत पण मी एक म्हणेन की आम्ही डिसेंबरमध्ये शूट करत होतो आणि 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही शूट करत होतो. हे मला सांगावं वाटतं म्हणून मी सांगतोय. पण मला न कळवता माझ्या बायकोला, माझ्या मुलांना त्यांनी स्वतःहून बाहेरूनच कॉन्टॅक्ट करून मला न सांगता त्यांना बोलवलं, कारण नवीन वर्ष सुरू होत आहे आणि लग्नाचा वाढदिवस होता. तर त्यांनीच स्वतः म्हणजे खर्चाच्या बाबतीत मी म्हणतोय की तर ते मागे पुढे कधीच काय त्यांनी बघितलं नाही. जे फिल्मला आवश्यक आहे ते त्यांनी सगळी सोय करून सगळं व्यवस्थित, कधीही असं सांगितलं नाही की हे नको आणि ते नको म्हणून. ज्या ज्या गोष्टी टेक्निकली पण ज्या पाहिजे होत्या त्या त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे जे अपेक्षित होतं ते अपेक्षित सगळं संपूर्ण. पण मी फक्त यामध्ये एक सांगेन, मी तसा कलाकार म्हणून खूप नवखा आहे म्हणजे या सगळ्यांच्याच मानानं. यांनी खूप चित्रपट केले आहेत, अजय सरांनी एवढ्या मालिका केल्या आहेत, पण चित्रपट त्यांचा पहिला आहे. आणि एक प्रेक्षक म्हणून मला सांगावंसं वाटतंय, म्हणजे कलाकार म्हणून माझी मतं आणि मी त्यांच्याबरोबर किती छान काम करून एन्जॉय केलं हे तर आहेच, पण यू हॅव टू लुक फॉर दिस जेंटलमन. म्हणजे यापुढे या धाटणीचेच काय वेगवेगळ्या धाटणीचे, कारण आत्तापर्यंत त्यांनी ज्या प्रकारच्या मालिका आणि ज्या ज्या कलाकारांना हाताळलं, इन्क्लुडिंग श्रेयस सर, प्रार्थना किंवा याही पूर्वी अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर त्यांनी फार उत्तम काम केलेलं आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा अनुभव आणि हा आता पहिला चित्रपट, आय एम शुअर याच्या पुढचे अनेक सुपरहिट दर्जेदार चित्रपटांची दिग्दर्शनाची धुरा त्यांच्यावर येईल आणि ते तेवढ्याच उत्तमपणे सांभाळतील याची खात्री ही फक्त सुरुवात आहे. आणि आय एम ग्लॅड की या त्यांच्या पहिल्या चित्रपटामध्ये आम्ही ॲज अ टीम आहोत, मी त्याच्यात कलाकार म्हणून काम करू शकलो. वा. प्रत्येक कथा त्या चित्रपटातली नायक असते आणि यातली नायक किंवा नायिका ही मर्दिनी आहे. पण याचा जन्म नेमका कुठून कसा झाला? अजय, खरं तर म्हणजे आम्ही जेव्हा माझी तुझी रेशीम घाट मालिका केली तेव्हापासूनच एक ट्युनिंग होतं, बॉन्डिंग होतं आणि तेव्हापासूनच विषय झाला होता की आपण एक सिनेमासुद्धा करूया, गोष्टी बघूया वगैरे. सो गोष्टी आम्ही बघत होतो. 1-2 गोष्टींवर थोडंसं काम सुरू केलं, पण त्या गोष्टी मग पुढे काय डेव्हलप होत नव्हत्या. आणि त्या दरम्यान अजयनी एक मला 1 लाईन पाठवली होती या गोष्टीची आणि तुम्हाला म्हणाला एकदा वाचून घ्या तुम्ही, बघा कशी वाटते. तर कामाच्या निमित्ताने ती वाचायची राहिली होती. ओके. आणि मग नंतर एक जवळजवळ 2 महिन्यांनी परत त्यांनी मला आठवण केली की ती वाचली का तुम्ही? मी म्हटलं अरे नाही रे, बरोबर वाचतो असं. आणि मी म्हटलं सुरुवात केली वाचायला. सुरुवात केली आणि 1 लाईनच होती, म्हणजे 2 पानी फक्त गोष्ट होती. आणि 5व्या मिनिटाला मी त्याला फोन करून सांगितलं की आपण करूया, ही फिल्म करूया. मी आणि दीप्ती दोघंही एक गट फिलिंग जे आपलं असतं ना, मग ते सनई चौघडेच्या वेळेला असो, जेव्हा राजीवनी पहिल्यांदा ती गोष्ट ऐकवली आणि मला असं वाटलं मस्त आहे, नवीन आहे काहीतरी, ओके, सो आपण हे करायला पाहिजे. आणि आम्ही सुभाषजींना जाऊन सांगितलं आणि केलं. पोस्टर बॉईज पण असं, समीरनी 1 लाईन सांगितली, प्रचंड आवडली, म्हटलं आपण करूया. तसंच ही गोष्ट वाचली आणि मला असं वाटलं की नाही ही गोष्ट सांगितली पाहिजे. दीप्तीची कारणं वेगळी होती, म्हणजे ती गोष्ट सांगण्यामागची. माझं असं होतं की अर्थात बाईची गोष्ट आहे, पण ह्याच्यामध्ये मला पोटेन्शियल दिसतंय. एक मसाला एंटरटेनर आहे. जे सिनेमे बघून आम्ही मोठे झालोय किंवा जे आपल्याला सतत आवडलेत, मग मराठी अशी बनवाबनवी असो किंवा धूमधडाका असो किंवा हिंदीतले दीवार, त्रिशूल, शोले वगैरे असे असो, एक मसाला एंटरटेनर प्रेक्षकांना आपण द्यावा असं वाटतं. सो या गोष्टीमध्ये मला तो फील आला की गोष्ट आईची आहे, तिची जर्नी आहे, सगळं आहे, पण एक मसालेदार काहीतरी सिनेमा जो ड्रामा, खूप इमोशन आहे, ड्रामा आहे, गहन इमोशन. आता निर्माता जाणवत ते मोठ्या पडद्यावर मला ते वाचता क्षणी ते चित्र दिसलं की वेगळेपण आहे. ओके, काही घटना घडत आहेत ज्या आजूबाजूला आज आपल्या सगळ्यांबरोबर त्या घटना घडत आहेत, जे तुम्ही फिल्म बघाल तर लक्षात येईल. पण ती घटना घडत असताना अजून त्यात एक काहीतरी वेगळा ट्विस्ट येतो आणि तो ट्विस्ट पुढे कसा कसा जात जातो, काय काय होत जातं, ते मला खूप मजेदार वाटलं. म्हटलं की नाही आपण हा सिनेमा, मग अर्थात आमचे जे लेखक आहेत महाबळेश्वर नार्वेकर, त्यांच्याबरोबर बसून अजून डेव्हलप करत गेलो. असं तयार. कास्टिंगचा खल कसा झाला?
कारण प्रार्थनाला मला स्वतःला आठवायचं झालं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा प्रार्थना आठवती ती आमच्या जागरण चॅनल मधली, ती आमच्याकडे रिपोर्टर होती, हे पहिलं सांगायचं. 2 पत्रकार आहेत आमची मेजॉरिटी आज या ठिकाणी. हा, 3 झालेले आहेत, 3 झालेले. ही पत्रकार होती की मग इंटर्नशिप केली मी. हो हो, त्यामुळे प्रार्थनाचे म्हणजे ना आपण ड्रीम गर्ल म्हणजे समोरच्या नायकाला प्रेमात पाडणारी नायिका असे वगैरे आपण सगळे वेगवेगळे रोल तिचे आठवतात. पण मर्दिनी, कारण मी तो फोटोशूटचा एक व्हिडिओ बघितला तुमचा की ज्या पद्धतीने तू उभी आहेस आणि वेगवेगळे फोटोज काढले जातात, तो काय खल झाला म्हणजे केव्हा हे फिक्स झालं की हा प्रार्थना बेहरे? नाही काय आहे, जसं आता तू म्हणास तसंच की आतापर्यंत प्रार्थनानी जे रोल केलेले आहेत ते खूप ग्लॅमरस आणि खूप छान रोमॅन्टिक आणि प्रेमात पडेल असे सगळं केलेलं आहे. माझी तुझीमध्ये एक तिने वेगळा रोल केला होता. हा कॉन्ट्रास्ट रोल अशा प्रकारचा करावा तिने, अशी माझी पण इच्छा होती आणि मी सरांशी पण डिस्कस केलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला काय पाहिजे आहे दोघांनाही ते एक्झॅक्ट ती करू शकेल असं मला कुठेतरी वाटत होतं. आणि मी ते म्हणजे प्रेमाने म्हणा किंवा रागाने म्हणा किंवा भांडून म्हणा ती मान हलवते, करावं लागलं. नाही जर मी तिला आपण हे करतो. आणि त्या बाबतीत ती कधी असं काय की ती म्हणजे काय म्हणतो की त्या भूमिकेचा अभ्यास करून वगैरे मला हे हवंय त्याच्यावरती तर ती नाही बरं ठीक तुम्हाला हे हवंय ना मी करत, मग ती कुठल्याही टोकाला जाईल आणि ती करेल. कारण बिकॉज आम्ही 1.5-2 वर्ष एक प्रोजेक्ट केलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही तो कम्फर्ट झोन होता की नाही आपण तिच्याशी ते मला ते हवंय ते करू शकेल, ही अशी एकच अभिनेत्री आहे असं मला वाटलं. त्याच्यामुळे आणि ती कधी आरेला कार्य तिने कधीच 1.5-2 वर्षात केलं नाही. मीच खूप वेगवेगळ्या एवढी मोठी शंका काढली. म्हणलो ना मी एकमत केलं. हा होय. त्यामुळे खल झाला तो आमच्यामध्ये, पण आम्ही ठाम होतो की नाही आपण पुढे जाऊया तर प्रार्थनाला घेऊनच जाऊया म्हणून. त्याप्रमाणे प्रार्थनाला घेऊन आम्ही केली मर्दिनी. आणि वेगळीच आता तुम्ही जसं म्हणाल तर पोस्टरवरती जी दिसतं आहे किंवा वेगळीच प्रार्थना बेहरे दिसते जी आतापर्यंत कुठेच दिसलेली नाही. मला तर विश्वासच बसला नाही. मला जेव्हा सरांनी फोन केला मला अजूनही आठवतंय आणि त्यांनी सांगितलं की असं आम्ही विचार करतोय पण खूप मेहनत आहे तुला, खूप करायचं आहे. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितली स्टोरी, मी सांगितलं सर मी माझे 1000% देणार सर, तुम्ही म्हणा ते करायला तयार आहे, मला हे करायचं आहे बस मला. आणि दुर्दैव असं होतं माझं की मी इतकी एक्सायटेड होते या फिल्मसाठी आणि नेमकं त्या फिल्मच्या आधी 2 महिन्याआधी माझ्या गुडघ्याचा ॲक्सिडेंट म्हणजे गुडघाचं ऑपरेशन झालं, लिगामेंट टेअर झालं. त्यामुळे या सिनेमामध्ये खूप सारे असे सिक्वेन्सेस होते जिथे स्टंट्स होते खूप. आणि मला असं होत होतं की मला का आत्ता झालंय आणि मी तरी माझे मी काय म्हणजे कसं करू, काय करू आणि काय काय प्रयत्न करू की मी ती वाटू शकेल. याच्यासाठी मी सरांना इतक्या वेळा सॉरी म्हणाले की सर आय नो की आमच्या मायराला तिला घेऊन पळायचं वगैरे सिक्वेन्स आहे. तर आमचं ते चाललं होतं की ते कसं करायचं आणि आम्ही जिन्यावरनं उतरून वगैरे रन म्हटलं कसं करायचं, आपण काहीतरी वेगळा विचार करूया. आणि म्हटलं एकदा आपण विचारून बघूया. पण मला ते मायराला घेऊनच हवं होतं, तर त्याच्यावरती ती म्हणाल नाही मी करणार. मी करणार. आम्हाला प्रेक्षक म्हणून तो शॉर्टकट चाललाच नसता. नाही. आणि सरांनी, मी खरं सांगते यासाठी ना मला सर पण म्हणाले, एक डमी पण रेडी केलं होतं की तिला आपण कपडे घालून, कारण तुला जमलं नाही तर बघ. सर पण मला म्हणाले स्वतः शरीरावर आणू नकोस, आपण खूप दुसरे हे आहेत आपण करू पर्याय, पण तू स्वतःवर आणू नकोस, बघ तुला जेवढं जमत असेल तर. सगळे प्रयत्न करून झाले पण आय डोंट नो, मला म्हणतो ना ह्या सिनेमात आहे ना काहीतरी आहे की वाईल फोटोशूटमध्येच जेव्हा बघितल्यावर लोकांना माझं जे वेगळं रूप दिसलंय, तर शूट करताना पण मला स्वतःला जाणवत होतं की ते कुठून येत होती ती शक्ती ना, मला माहिती नाही. मी लिटरली तिला तेव्हा मला चालता येत नव्हतं, म्हणजे मी एक जिना चढू शकत नव्हते, पण मी तिला घेऊन 4 ते 5 स्टेक दिले होते असे पळतानाचे, प्रॉपर तिला घेऊन पळाली. सो हे आणि ते जसं तिला ठेवलं तसं परत पाय दुखत होता माझा. सो नंतर काय व्हायचं माहिती नाही, पण मला समाव असं वाटतं की ह्या सिनेमा वाईल शूटिंग द सिनेमा ना खरंच ती कुठून ताकद येत होती, कुठून एनर्जी येत होती ना मला माहिती नाही. माझी आई होती या सिनेमाच्या शूटच्या वेळेला माझ्याबरोबर. ती रोज रात्री मी हॉटेलवर गेल्यावरती मला म्हणायची की तू बरी आहे ना, तुझा पाय केवढा दुखतो, तू कसं करते. पण समहाव वाईल शूटिंग
मला ते माहिती नाही. आय थिंक ह्याला काहीतरी दिस फिल्म इज ब्लेस्ड आणि त्यामुळे ते तसंच्या तसं सगळं घडून येत होतं खरंच. आणि तुम्हाला कुठेही जाणवणार नाही, म्हणजे हे आता ती सांगते म्हणून, पण चित्रपटात ते कुठेही जाणवणार नाही. आणि आपण म्हणतो ना की एखादी भूमिका साकारण्यासाठी एखादी अभिनेत्री एका पायावर तयार असते, तिने लिटरली एका पायावर. वा 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 एका पायावर तिने आता तुम्ही ठिमुडीतलं वेगवेगळं बाहेर काढताय. म्हणलं नाही एवढं सांगते म्हणजे जे सिरियस मी फोनवर सांगितलं सरांना की यांची सर निवड माझ्या म्हणूनच केली. आता ठिमुडीतलं बाहेर हे पडत माझं कास्टिंग याच्यामुळे झालं. खांडकेकर आपण गंगा किनाऱ्याचे आहोत, लक्षात ठेवायचं. आपण सोडायचंच नाही. हा, आता ते बाहेर पडतं एका पायावर. एका पायावर ते सगळं. पण या सगळ्या थकणं होत असेल, कुठे चिडचिड होत असेल, आई देखील तुझ्या सोबत होती, कुठं आईशी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला की हे कसं होतंय, काय होतंय, हे कुठून येतंय. आपण म्हणतो ना आपल्या आईशी आपण अगदी मोकळा संवाद साधत असतो, बरोबर? नाही, मी खरं सांगू, मी एक मला आठवतंय की नाही, मी तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की नाही 2 वर्ष आधी, मी जेव्हा एका सिनेमाच्या इंटरव्ह्यूसाठी आले होते. पण मला आठवतंय मी आय बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. आणि तेव्हा मी असं सारखं म्हणायचे की मला जेव्हा असं म्हणायचं की अरे तुला अजून हवा तसा रोल मिळत नाही का, कधी तू दिसशील अशा कुठच्या ह्याच्यात. तर मी नेहमी म्हणायचे की ऑफकोर्स असं काहीतरी पात्र मी करायचे वाटच पाहत होते, असं काही आहे. मी की असं काहीतरी मिळेल. आणि ना जेव्हा माझ्याकडे हा सिनेमा आला तेव्हा माझे बाबा, म्हणजे आता ही इज नो मोर, पण तेव्हा ते होते. आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं होतं, मला अजूनही आठवतंय सर, आपण एक टीजर शूट केलं होतं आणि तेव्हा त्यात मला ते साडीतला जो तो शॉट होता तो करायचा होता. आणि माझ्या आईची साडी होती ग्रीन कलरची आणि तेव्हा ती ग्रीन साडी आपल्याला हवी होती. तर बाबा म्हणाले अरे तुझ्या लग्नाला जी मी आईला दिली आहे ना साडी, ती नेस, ती खूप छान आहे. आणि ती नेसली आणि तो सीन सगळं शूट करून मी घरी आले तेव्हा मी अख्खी कुंकानी माखले होते, फुल रेड कुंकू होता. आणि मी तशी बाबांनी मला पहिल्यांदा बघितलं आणि बाबा म्हणाले हा सिनेमा तुझं आयुष्य बदलणार आहे. वाह, आणि बढिया. ते खरंच मला असं वाटते तेव्हा ते इतके खुश होते आफ्टर वॉचिंग मी. आणि नंतर ते राहिले नाही, म्हणजे नाव आफ्टर सो वाईल शूटिंग माझं आणि आईचं सारखं डिस्कशन व्हायचं की आई काहीतरी आहे. मी तो किस्सा तुम्हाला सांगितला की नाही मला आठवत नाहीये. ते रात्री 3 वाजता माझ्या डोरवर नॉक केलं होतं. आम्ही कोल्हापूरमध्ये शूट करत होतो. रात्री 2-2:30 वाजता पॅकअप झालं. 3 वाजता आम्ही सयाजीमध्ये राहत होतो. सयाजी सारख्या हॉटेलमध्ये आमच्या फ्लोअरवर 7th का 8th फ्लोअरवर होतो. अभिजितचा काहीतरी बॉय येणार होता म्हणून तो बाहेर होता आणि मी आत आले. मी सांगितलं मी झोपायला जाते असं. मी आत आले, आईने दार उघडलं आणि मी आणि आई गप्पा मारत होतो. आणि मला असं वाटलं तेवढ्यात नॉक झालं. सो मला असं वाटलं मे बी अभिजितचा बॉय आला नसेल, त्याचं दार उघडत नसेल म्हणून त्यांनी हे केलं. सो मी उघडलं तर एक लाल कलरची नऊवारी नेसलेली बाई, एवढं मोठं लाल कुंकू लावलं होतं आणि मला म्हणाली की रेवती तू आहेस का? मी सांगितलं नाही हे रेवतीचं रूम आहे, मला जायचं जरा, मला आत यायचं आहे, वॉशरूममध्ये जायचं आहे. तर मी सांगितलं नाही ही रेवतीची रूम नाही आहे. आणि मी सांगितलं थांबा मी फोन करते रिसेप्शनवर, मे बी तुम्ही चुकला असाल म्हणून मी रिसेप्शनवर सांगितलं. तर ते म्हणाले नाही आम्हाला असं कोणी दिसलं नाही जाताना कुठची बाई. मी सांगितलं बघा ना हो तुम्ही काय आहे असं करून मी दार बंद केलं आणि मी बसले. आणि रिसेप्शन आई म्हणे कोणाला फोन करते. म्हटलं आई कुठली तरी बाई होती नऊवारी साडी नेसलेली, ती मला माझ्याबद्दल विचारपूस करत होती आणि मला म्हणाली तू रेवती आहेस. तर आई म्हणाली असं कोण असेल, चल आपण बघू. आणि आम्ही बघितल्यावर आम्हाला लॉबीत कोणी नाही दिसलं. मोठं कुंकू हे आणि उघडे पाय, लाल कलरची नऊवारी नेसलेली उघडे पाय. आणि त्या दिवशी रात्री मी आणि आई डिस्कशन करत होतो की काहीतरी आहे, कुठली तरी शक्ती मे बी तुझ्या बरोबर आहे जी तुला या सिनेमासाठी तुला काही हेल्प संकेत मिळतात माणसाला. काहीतरी काही मे बी. आणि ते तसंच नंतर लास्ट सीनला लाल साडीच नेसली होती मी. सो मला सांगितलं आई मला परवा ती बाई लाल साडी नेसली आणि या लास्ट ह्याच्यात. सो असं मला असं वाटतं की खूप गोष्टी आहेत की ते खूप पॉझिटिव्ह घेऊयात मला असं वाटतं. ते काहीतरी एक संकेत आपल्याला असे देऊन गेले की हा ही शक्ती तुझ्यामध्ये असणार आहे. ती देवी, साक्षात देवी येऊन मला मे बी कोल्हापुरात होतो. कोल्हापुरात होतो तेच तिथे एक महिषासूर मर्दिनी होती, इथे आपण एक महिषासूर मर्दिनी साकारत होतो. तेच. क्या बात आहे, बढिया. पण यात तुमच्या महिषासूर मर्दिनीचे कशी रिॲक्शन राहिली ज्यावेळेस खाकी वर्दीत तुम्ही पहिल्या टीझरमध्ये पहिल्या लुकमध्ये दिसलत?
नाही सुखदा माझ्या प्रत्येक कामामध्ये कबूल केलं त्यांनी सुखदा महिषासूर मर्दिनी आहे बुवा. आहे, प्रत्येक स्त्री मर्दिनी आहेच आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी असायलाच हवं. म्हणजे आईनंतर तुमची साथीदार तुमची पत्नी ही नाही कसं म्हणू तितकेच- शकला असतास म्हणा. नाही, शक्यच नाही. आणि त्याशिवाय सो माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये तिचा सहभाग असतोच असतो. म्हणजे मग तो फिजिकली असो किंवा मेंटली मला ते कॅरेक्टर जेव्हा आपण काहीतरी त्याच्याबद्दल काम करत असतो त्यावेळेला पूर्ण इन्व्हॉल्वमेंट. असं होत नाही की एखादा चित्रपट मी करून आलो आणि तिला काहीच कल्पना नाही आहे. सो याही चित्रपटाच्या वेळेला मी पहिल्यांदा कथा आणि नरेशन जेव्हा ऐकलं आल्यानंतर मी तिला आधी सांगितलं, म्हटलं फार इंटरेस्टिंग आहे आणि अशी अशी भूमिका आहे. तर तीच माझ्याहून जास्त एक्साइट झालेली होती. सो तिच्या डोक्यामध्ये हां मग तू ना आता हे करतो अमुक चित्रपट आहे ना तो पण बघ म्हणजे तुला रेफरन्स मिळेल. मग हे तर मला थांब म्हणजे मी जस्ट तुला आत्ता सांगितलंय. तर तिचा उत्साह हा माझ्याहून दुप्पट असतो आणि मला आमच्यातलं हे कनेक्शन फार आवडतं की दुसऱ्याचं काहीतरी चांगलं होतंय म्हटल्यानंतर आम्हालाच एकमेकांविषयी म्हणजे दुसऱ्याला जास्त आनंद होतो त्याचा. त्यामुळे मला जर एखादी चांगली भूमिका करायची संधी मिळतीये, साकारायची संधी मिळते तर माझ्यापेक्षा जास्त आनंद सुखदाला होतो. सो या संपूर्ण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आम्ही कोल्हापुरात होतो. ती फक्त 31 डिसेंबरच्या दरम्यान त्या निमित्तानं आमचं एक जरा भेटणं होईल म्हणून त्यावेळेला आली होती. यांचे वाढदिवसही होते त्याच वेळेला. त्यामुळे त्या निमित्तानं भेट होईल म्हणून 2 दिवस तिचं येणं झालं. पण या संपूर्ण प्रोसेसमध्ये आम्ही जेव्हा रोज बोलत होतो, जेव्हा मी तिला प्रसंग सांगायचो तर तिची ना कंटाळा येईस्तोवर अभ्यास करायची पद्धत आहे भूमिकेसाठी. कारण ती फार उत्तम अभिनेत्री आहे आणि मला असं होतं मी त्या मानानं जरा शॉर्टकट घेणारा किंवा ठीक आहे एवढं नाही दमायचं, जमतंय ना आपल्याला असं असं करणारा एक अभिनेता आहे असं मला वाटतं. पण तिचा अभ्यास म्हणजे एका पॉईंटला अरे इतकं नको करूस आणि ते ती माझ्यापर्यंत सटल पद्धतीने पोहोचवायचा प्रयत्न करते ज्याचा मी फायदाही करून घेतो. आणि हा ठीक आहे मी पण केलंच होता विचार असं करेन मी असं म्हणून त्याच्यावर वेळ मारून वा देतो. वा. पण या संपूर्ण प्रोसेसमध्ये ही माझी मर्दिनी माझ्या मागे तेवढेच खंबीरपणे उभी होती. मला अजून आठवते आम्ही शूट करत होतो आणि एक सीन होता अभिचा जो त्याने इतका कमाल परफॉर्म केला की सुखदा तुमच्या बरोबर बसली होती आणि आम्ही ती आली आणि मी बघितलं तर ती डोळे पुसत होती. किती छान परफॉर्म केलाय अभिनय. वाव सच अ स्वीट जेस्चर. एक बायको नवरा परफॉर्म करतो आणि रडली तिच्या तेच मी डोळ्यातनं गेलो पाणी. आणि म्हणलं इतकं वाईट झालं त्याच्यावरती म्हणे नाही अरे चांगलं केलंस खूप म्हणून. सो तिचा सपोर्ट असतोच. आता सुद्धा प्रमोशनच्या दरम्यानही मी कुठले कपडे घालावेत काय याच्यावर तिची फार बारीक नजर असते. आणि आय एम शुअर प्रत्येकाच्या आयुष्यातली मर्दिनी त्यांच्या मागे तेवढीच खंबीरपणे उभी असते. म्हणूनच आपण सगळे इतकं छान पद्धतीनं कामं करू शकतोय. जोशींबद्दल बोललं पाहिजे. जोशीला मिस करतोय मी. जोशींना आम्ही पण खूप मिस करतो. आता आतापर्यंत बरंच काही असं त्यांनी शब्दांमधून नाही, व्यक्त आम्ही केलं असतं. शांत गद्य पद्य बसलो. एकत्र आलं असतं. आणि गरजच सिंगल नसते. हँडेड आणि सिंगल स्वतः एकट्याने सगळी बॅटिंग केली असती आणि तो इतकं सुंदर बोलतो, इतकं अभ्यासपूर्ण बोलतो की ते ऐकत राहावं असं वाटतं. नाही त्यांनी त्या सगळ्या तो शब्दांमध्ये ज्या पद्धतीने बांधतो ना मग ते सगळं ते फार नवल वाटतं आपल्याला. कसं राहिलं म्हणजे जोशींचं कॅरेक्टर कसं राहिलं? नाही जोशी कॅरेक्टर तर काल मी त्याला गमतीत असं म्हणालो की मला त्याने विचारलं की जितूबद्दल ॲज अन ॲक्टर काय. तर मी म्हणालो की जितू एक असा आहे ना की आपण तो वाचतो वाचन करतो ऐकतो येतो आणि मग तो त्याला हवं ते करतो. ओके. आणि मग त्यानंतर तो डबिंगला जातो आणि डबिंगला पण मग तो त्याला हवं ते करतो. बापरे त्याला रात्री झोप लागली नसणार. पण का करू शकतो तो? असे बरेच आपण म्हणजे काही उदाहरणं आहेत लेखकांची की ते नरेशनसाठी गेले आणि हो चला ना रेडी हो आणि त्यांनी असं फाईल उघडून वाचायला सुरुवात केली आणि वाचन जसं आपण करतो नाटकाचं किंवा सिनेमा तसं त्यांनी वाचन केलं आहे आणि त्याच्यात काही लिहिलेलं नाही आहे. हो असे आपल्याकडे प्रतिभाशाली लेखक आहेत ओके ज्यांनी केले. जितू त्या पंक्तीतला एक आहे की एवढा कॉन्फिडन्स आहे त्याला त्याच्या कलेवर स्वतःवर की काय करू शकतो की त्याला माहिती आहे मी आत्ता परफॉर्म करताना मी असं असं करतोय, मी डबिंग करताना थोडं चेंज पण केलं ना तरी असं असं होऊ शकतं. सो त्याचा प्रेझेन्स इतका स्ट्रॉंग आहे आणि मी जितूला तो पहिल्या दिवशी जेव्हा मुंबईत आला तेव्हापासून बघितलं आहे आणि ओळखतोय. तेव्हा तो जसा होता आणि आता तो जसा झाला आहे इतकं त्यांनी स्वतःला इव्हॉल्व्ह केलं आहे, इतकं डेव्हलप केलं आहे, इतका अभ्यास केला आहे, इतका बदलला आहे. पण माणूस म्हणून तसाच आहे. तो तितकाच इनोसेंट आहे जेव्हा तो पहिल्या दिवशी होता. पण जितू आय एम सो प्राऊड ऑफ हिम यु नो. आणि मी नेहमी म्हणतो की त्याला तुमच्याबरोबर तो असणं एक ॲसेट आहे, एक खूप मोठा ॲसेट आहे. आणि त्यांनी जे व्हॅल्यू ॲडिशन केलं आहे त्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, त्या सीन्समध्ये, त्या लुक्समध्ये, एक छोटंसं
अच्छा हाच आहे असं सीन आहे हाच आहे नक्की हां आणि पण ते जे दिसतं ते डोळ्यातनं तो जे बोलतो ना आय थिंक दॅट इज गोल्ड म्हणजे एक ॲक्टर म्हणून तुम्हाला कळतं क्या बात आहे म्हणजे समोर तुम्ही क्रीजवर मॅच चालू आहे आणि समोर सचिन सर बॅटिंग करतायत तसं जेव्हा जितू समोर स्क्रीनवर तुमच्याबरोबर असतो आणि तो रिॲक्ट करतो किंवा डायलॉग बोलतो ना ते फिलिंग आहे सो इट ही इज अ ब्रिलियंट आर्टिस्ट ही इज अ ब्रिलियंट ह्युमन बीइंग अँड वी आर व्हेरी व्हेरी प्राऊड टू हॅव हिम इन द फिल्म विथ अस जितेंद्र जोशी पुढल्या चित्रपटातली तुमची भूमिका निश्चित झालेली आहे. श्री व सौ दोघेही तुमच्या भूमिकेबद्दलचं भरभरून कौतुक करतात त्याच्यामुळे तुम्हाला रिक्वेस्ट आहे आत्ताच की सक्सेस मिळाल्यानंतरचा जो इंटरव्ह्यू असेल त्यामध्ये जरूर आवर्जून उपस्थित राहा. येस पण तुम्हाला त्यासाठी Thank you. मोठा वेगळा करावाच लागेल कारण आता त्याचे जे लाईंड अप आहेत चित्रपट आता सगळे गाजतायत तुंबाडची मंजुळा गाजतोय त्याचा बंदर गाजतोय आता मर्दिनी येतोय आणि आय एम शुअर अजून त्याचे 5-10 चित्रपट ज्याच्यामध्ये त्याने तितकंच चांगलं काम केलेलं असणार. त्यामुळे तुम्ही वेळ काढा अशी तुम्हाला विनंती आहे. आत्ताच तुम्हाला सांगून ठेवतो. चला जाता जाता मी बघितलेली मर्दिनी. माझी आई एक्सप्लेन असा एखादा प्रसंग आईबरोबरचा जो नात्यातला हळवेपणा त्यातला प्रखरपणा तिने तुमच्या पाठीमागे उभे राहणं असं सगळं तुम्हाला आठवतं आणि तो एक प्रसंग आवर्जून दीप्तीला तिच्या आईबद्दल सांगावंसं वाटतो. मी 7-8 वर्षाची होते आणि आम्ही शॉपिंगला गेलो होतो मी आणि आई. सो ॲक्च्युली ना मी माझ्या आईला कधी लहानपणी मी माझ्या आईला कधी रडताना बघितलं नाही आणि आय हॅव सीन माझ्या मावश्या रडताना आत्या रडताना आणि आय यूज टू फील की माय मदर नेवर क्राईज डज शी नॉट फील एनिथिंग. सो खूप असे प्रश्न असायचे मनामध्ये. आम्ही शॉपिंगला गेलो होतो. एक फुगेवाला मुलगा होता ओके तो फुगे विकत होता आणि आम्ही चालत होतो. आय थिंक दॅट बॉय ट्राईड टू होल्ड माय हँड काय झालं एक्झॅक्टली आय एम नॉट शुअर पण मी ओरडले जोरात. खूप डिस्टिंक्टली माझ्या हे लक्षात आहे. मी ओरडली तर माझ्या आईने मला काय झालं किंवा तिने काही विचारलं नाही तिने काही बघितलं नाही. तिने तिच्या हातातलं सामान टाकलं म्हणजे फ्लॅशमध्ये हातातलं सामान टाकलं. शी ग्रॅब दॅट बॉय आणि तिने त्याला रस्त्यावर वेडा वाकडा मारला. दिस वॉज सो मेनी इयर्स बॅक. त्याच्यानंतर आमच्या दोघींमध्ये काही कॉन्व्हर्सेशनच झालं नाही ओके. आय हॅव नो आयडिया वॉट हॅपन अँड आय वॉज टू स्केर्ड. आणि त्याच्यानंतर रात्री कधीतरी आय थिंक शी वॉज क्राईंग. शी फेल्ट आय डोंट नो वॉट शी फेल्ट पण मला ते इतकं लक्षात आहे. आणि आज जेव्हा माझी मुलगी आता ह्या वयाची आहे 8 वर्षाची आहे आणि जेव्हा मी तिच्याबरोबर कुठे बाहेर असते आय एम सो दॅट इन्सिडेंट हॅज स्टेड विथ मी. आय एम सो माइंडफुल ऑल द टाईम आणि माझी रिॲक्शन पण ना तशीच असते साधारण की कोण आजूबाजूनी जात आहे काय चाललं आहे. आय एम सो माइंडफुल ऑल द टाईम. बट दिस इज ती जी हिंमत ती जी स्ट्रेंथ जी काय थोडीफार माझ्यात आली असेल इट्स ऑल बिकॉज ऑफ हर. मायराबद्दल बोललोच नाही आपण. हो नाही मायरा गोडच आहे आणि अगेन जेव्हा आम्ही 1-1.5 वर्ष काम केलं एकत्र तेव्हा ती अगदीच लहान होती मायरा. पण मी तिच्या एवढी शार्प मुलगी मी बघितलीच नव्हती. त्यावेळी जेव्हा ती माडी तुझी रेशीमगाठमध्ये आम्ही पहिल्या दिवशी तिला जेव्हा भेटलो ज्या पद्धतीने ती बोलत होती ते इनोसन्स इंटॅक्ट होतं आणि तिचे काही म्हणजे असे फार क्युरियस तिचे क्वेश्चन्स असायचे आणि आम्ही गप्पा मारता मारता ती असं मला सांगायची हा कलर कुठला आहे सांग. मग मी सांगायचो हा ग्रीन. तुला काही कळतच नाही हा ग्रीन नाही हा सो इतकं गोड होतं तिचं आणि इतकं म्हणजे अजय तिला एखादी गोष्ट सांगायचा आणि ती पटकन ग्रास्प करायची आणि अजय बोलायचा मी वाक्य बोलीन ती तू बोलायची हां. तर तो बाहेर उभा राहून बोलत राहायचा ती बोलायची त्याच्यावर मी बोलायचो. असं ते इतकं मस्त ती भट्टी जमत गेली बिकॉज शी वॉज सो शार्प. आणि आजपर्यंत तिने तिची ती क्वालिटी टिकून आहे. म्हणजे आय एम सो हॅपी की परत एकदा त्या निमित्ताने मायरा मी प्रार्थना अजय एकत्र येऊन काम करतोय. आणि मायरा लाईक आय सेड की तिचा गोडवा जो आहे ना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मग तिचं ते घाबरणं असो किंवा तिचं खुश होणं असो किंवा तिचं खुश होऊन उड्या मारणं असो तर काही गोष्टी तिच्या बाबतीत म्हणजे तिला एक छोटंसं त्रास होतो तब्येतीचा तिला
ते पण जेव्हा होतं ज्याच्यासाठी ती तिला घेऊन पळते डॉक्टरांकडे ते पण आपल्याला असं वाटतं अरे काय झालं हिला सो मायराची ती क्वालिटी जी आहे ना ती खूप ब्रिलियंट आहे आणि मला वाटतं की ती जपली पाहिजे तिने. कारण काय ऑफकोर्स तुम्ही मोठे होता, तुमचे अनुभव चेंज व्हायला लागतात, तशा गोष्टी बदलायला लागतात, पण आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की ती जी मायरा आपण बघितलेली आहे ना ती कायम तशीच राहावी. मी पाहिलेली मर्दिनी. मी म्हणजे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ते मर्दिनीचं रूप मी पाहू शकलो नाही, पण मी जेव्हा मला रिवाईव्ह करून मला जेव्हा परत काय म्हणतात होश में लाया गया, तेव्हा मी सगळ्यात आधी बघितलं तर मर्दिनी बाजूला उभी होती आणि जे पहिलं वाक्य माझं निघालं ते सॉरी हा. सो मर्दिनीला बघून ना सगळ्यात आधी सॉरी हा सो होतं. आणि पण त्याच्यावर आय एम सेइंग आय विल किल यू आणि सच अ वियर्ड कॉन्व्हर्सेशन. पण मला असं वाटतं की अर्थात तुम्ही तुमच्या आईला बघता, एका पद्धतीचा स्वभाव असता आणि तुम्ही तुमच्या बायकोलाही बघता तिची जर्नी होत जाते तिची आणि मग एक आजही दीप्तीला घरी इमोशनल व्हायला होतं बापरे. कठीण आहे. तो मोमेंट जी आहे ना मला असं वाटतं की ती मोमेंट प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये कधी ना काहीतरी येते, एस्पेशली इफ यू आर अ मदर तुम्ही आई असाल तर ती मोमेंट येते आणि तेव्हा त्यांचं जे रूप आपल्याला दिसतं ते फार वेगळंच असतं. सो आणि मला असं वाटतं की काहीतरी दैवी शक्ती असते. सो तुम्ही किती मानू नका, पण ती दैवी शक्ती आहे आणि ती वेळोवेळी तुम्हाला सपोर्ट करत असते, तुम्हाला साथ देत असते, तुमच्या बरोबर असते. तुम्ही फक्त ती ओळखणं गरजेचं आहे. पण एक गमतीने विचारतो, झुकेगा नाही साला असं म्हणणाऱ्या श्रेयस तळपदे घरातल्या कुठल्या क्षणाला या मर्दिनी समोर बस ओके? श्रेयस तळपदे फक्त बाहेरच हा डायलॉग बोलतो. ओके, घरामध्ये हा डायलॉग अलाउडच नाही. घरामध्ये मैं झुकेगा साला. वा 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 वा, हेच तर खरं तुमच्यातलं बॉन्डिंग आहे. खरं काय कमाल आहे तुम्ही. सो आणि की फ्लावर समजे क्या फायर आहे ये. सो ते मला वाटतं ॲज लॉंग ॲज यू अंडरस्टँड अँड रिअलाइज दॅट एव्हरीथिंग इज गुड. भारी आहात तुम्ही दोघं, असेच राहा. पुढे जातो. मी पाहिलेली मर्दिनी. माझ्या आयुष्यातल्या सगळ्या स्त्रिया, म्हणजे मी माझ्या आईचं पण नाव घेईन, माझ्या सासूबाईंचं पण नाव घेईन, माझ्या ताईचं पण घेईन आणि माझ्या अभिच्या दोन्ही बहिणी ज्या माझ्या तायाच आहे त्यांचं पण घेईन. कारण मी सगळ्यांच्या आयुष्यात बघते ना त्यांनी काय काय पद्धतीचे स्ट्रगल करून छोट्या छोट्या गोष्टीतनं ज्या पद्धतीने त्या आज आहेत जशा आहेत तशा. मला खरंच खूप आश्चर्य वाटतं. मला असं वाटतं ह्या सगळ्यांसमोर मीच खरं खूप साधी फक्त पडद्यावर दिसणारी मर्दिनी आहे. खऱ्या आयुष्यातल्या मर्दिनी या आहे सगळ्या. म्हणजे माझ्या आईला पण मी बघितलं आहे. स्पेशली अगेन मला खरं हा टॉपिक सारखा काढायचा नाही आहे, पण तरी तोच निघतो की माझे बाबा जेव्हा वारले तेव्हा आईच्या पहिल्यांदा जेव्हा तिने बाबांना बघितलं तेव्हा तिच्या पहिले मला आणि ताईला जवळ घेतलं आणि म्हणाली की आता मीच आहे तुमचा बाबा. सो तेव्हा मला कळलं की आईमध्ये पण तेवढी ताकद आहे आणि तिने कधी दाखवली नाही जस्ट बिकॉज बाबा होते, पण तेव्हा आली. सासूबाईंना मी बघितलंय, त्यांनी तर त्यांच्या अख्ख्या आयुष्यभर जे स्ट्रगल करून ज्या पद्धतीने आजही तुम्ही त्यांची पर्सनॅलिटी बघाल तर तुम्हाला ते मर्दिनी वाटतील. आणि इवन माझी ताई, आय सो प्राऊड ऑफ हर. सो मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या स्त्रिया ज्या मी आजूबाजूला, माझ्या प्रोड्युसर मॅम, म्हणजे मी खरंच दीप्ती मॅमला मी ज्या पद्धतीने इवन सेटवर एक प्रोड्युसर म्हणून जिथे येतो तिथे चिडणार, रागवणार आणि जिथे प्रेम करायचंय तिथे तेवढं त्याच्याहून जास्त पॅम्पर्ड पण करणार. म्हणजे त्या पट्टीच्या निर्माता झालेल्या आहेत म्हणजे. पण नाही, हे गरजेचं आहे आणि हे एक आईच करू शकते, हे एक मर्दिनीच करू शकते. बरोबर. सो मला असं वाटतं माझ्या आयुष्यात मी बघितलेल्या सगळ्या स्त्रियांमध्ये मर्दिनी कुठे ना कुठे लपलेली. म्हणजे मी इव्हन एकदा ट्रेनमधनं प्रवास करताना श्रेयस, एक अंध बाई 100% अंध होती ती आणि तिला लहान बाळ होतं तिचं, तर ती दरवाज्यात बसली होती आणि ते पोरगं तिच्यापासून त्या दरवाज्यापर्यंत जाऊ नये म्हणून तिने एक दोरी तिच्या हाताला बांधली होती आणि एक तिच्या त्या मुलाच्या कमरेला बांधलेली होती आणि ती सारखं त्याला जवळ घेऊन एक वाक्य म्हणायची, किती गोड आहे माझं बाळ. तिला ते भले दिसत नसलं
तरी जो आंतरिक डोळसपणा असतो तो आईचा आपल्या लेकराच्या बाबतीतला कधीही संपू शकत नाही. तो शेवटच्या श्वासापर्यंत राहतो. यस, तुमची मर्दिनी. हा प्रसंग मला नाही आठवते मी कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुणालाच माहिती असेल. हा मी आता कदाचित पहिल्यांदा सांगतोय, पण तो मर्दिनीच्या निमित्तानं सांगावासा वाटतोय. मी खूप लहान होतो. माझा जन्म आणि माझं बालपण अहिल्यानगरमध्ये, म्हणजे तेव्हाचं अहमदनगर, तिथे गेलो होतं. आमच्या कॉलनीमध्ये खेळत असताना एका ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू होतं एका बिल्डिंगचं, आणि हौद बांधलेला होता. तर आम्ही लहान मुलं तिथे खेळत होतो. लहान म्हणजे फारच लहान, आणि आमच्या हाताला लागतील असे दगड त्याच्यामध्ये टाकणे हा आमचा खेळ होता. तर एका पॉईंटला आमच्या हाताला लागतील असे सगळे दगड संपले. आता मोठे दगड होते. मी हुशार ना त्याच्यात, अति हुशार. मी सगळ्यांना सांगितलं काही काळजी करू नका, मी उतरतो, ते दगड काढतो, मग आपण परत खेळूया. आता मला त्या खोलीचा अंदाज नाही, पाण्यात स्विमिंगचा तर काही पत्ताच नाही, आणि मी त्याच्यात उतरलो. आयुष्यात पहिल्यांदा एवढं डीप पाण्यात उतरल्यानंतर पाय टाकल्या टाकल्या माझे पाय, म्हणजे मी गटांगळ्याच खायला लागलो. जपकर खाली. आणि 2-3 गटांगळ्या खाल्ल्या. याच्यानंतर मला जे आठवतंय ते म्हणजे मला कोणीतरी गरागरा फिरवून मी त्या शुद्धीत आलो, आणि मग मला कळलं मला चहाच दिला जातोय. म्हणजे माझ्यासाठी ती लक्झरी होती की एवढ्या लहान मुलाला चहा मिळतोय आणि आई आणि सगळेच लाड करतायत. मग मला कळलं मी 3 गटांगळ्या खाल्ल्या होत्या. अजून एक जर गटांगळी खाल्ली असती तर कदाचित आज मी इथे बसलो नसतो. आता या मधल्या काळात झालं असं, आमच्या या लहान मित्रमैत्रिणींपैकी एक मैत्रीण होती छोटी. मला तिचं नावही माहिती नाही, मला ती कोण होती माहिती नाही. कदाचित आज इंटरव्ह्यू बघताना जर कोणी ते आठवून मला संपर्क साधला तर कळेल. तरी तिने मला शर्टला धरून खेचायचा प्रयत्न केला. तिचं वय आणि आकार काय असेल, पण त्यातल्या त्यात तिने प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली, आणि त्याच कन्स्ट्रक्शन साईटवर आतमध्ये तिचे बाबा आणि त्यांचे मित्र कदाचित काही काम करत, पत्ते खेळत, काहीतरी करत बसले होते. तिने आरडाओरडा करून त्यांना बोलवलं की अभि बुडतोय, त्याला प्लीज वाचवा, आणि ते सेकंदात पळत आले. हे जर प्रसंगावधान तिने दाखवलं नसतं त्या वेळात, त्या वयामध्ये, तर आज खरंच मी नसतो. म्हणजे मला हे आईने फार नंतर कळत्या वयात सांगितलं की कोण ती मुलगी, मला तर नावही आठवत नाही आता, पण ती नसती तर आज मला म्हणजे आता कल्पनाही सहन करवत नाही. तर ती जी कोण माझी मैत्रीण होती तेव्हाची, तिला खरंच मनापासून धन्यवाद. आणि त्या क्षणी तिच्यामध्ये मर्दिनी नाही तर कोण आला असणार, ही ताकद कुठून आली असणार, आणि आज तिच्यामुळे मी इथे आहे. सो फार प्रसंग हा कोणालाच माहिती नाही, पण आज या चित्रपटाच्या निमित्तानं मला आता तो परत आठवला आणि सांगावंसं वाटलं. नाईक. मयेकर. मयेकर. हा, मयेकर. सॉरी, मयेकर. तो म्हणाल नाही का, हे बाबतीत खरं आहे. मयेकर. हा, सॉरी गडबड झाली. हा. आई तर आहेच आणि बायको, दोघीही. कारण या क्षेत्रामध्ये यायचं हा जेव्हा मी डिसिजन घेतला होता, बाकी तर अनुभव तर खूप आहेत सगळ्यांचेच, पण तेव्हा जेव्हा मी हट्ट करून नाही मला हेच करायचं आहे, त्यावेळेस माझ्या मागे उभं राहणं, त्यावेळेस की बाबा हे कर, जेव्हा सगळे नातेवाईक म्हणत होते की अरे या मुलगा वाया गेला रे, याचं काय होणार नाही, आता या इंडस्ट्रीमध्ये जाणार, टीव्हीवर जाणाऱ्या माणसाबद्दल हेच मत व्यक्त केलं होतं. हे आम्ही अनुभवलंय. सगळ्या नातेवाईकांमध्ये तेच होतं. पण माझ्या मागे उभं राहणारी आई आणि बायको या दोघींनी ठामपणे उभं राहून की बाबा तुला करायचंय ना, तू करशील ना, तुला जमेल ना, बस तू कर, मग कोणाचं ऐकू नको. त्या दोघी माझ्यासाठी मर्दिनी. वा, क्या बात. तर असं आहे मंडळी, या निमित्ताने आपण आपापल्या आयुष्यातल्या मर्दिनी जाणून घेतल्या, आणि या कायम आपल्या सोबत असतात मंडळी. मी ते एवढं निश्चित म्हणेन, माझ्या हा सगळ्या मित्रांचा चित्रपट आहे. हा चित्रपट बघत असताना आपण सगळे आपलं प्रतिबिंब या पडद्यावरती बघणार आहोत. आपण यामध्ये एकरूप होणार आहोत, आणि निश्चितपणे मला असं वाटतं हा चित्रपट थिएटरपर्यंत जाऊन बघा. तो याकरता बघा की श्री आणि सौ दोघांनीही जोरदार निर्माता म्हणून या बाबतीत प्रयत्न केलेले आहेत. आमची प्रार्थना यामध्ये मर्दिनी म्हणून दिसणार आहे. आमचा अभिजित खाकी वर्दीत पहिल्यांदा दिसतो, याचंही याच ठिकाणी कौतुक आहे. आणि अर्थात मयेकर, तुमचे जोरदार या सगळ्या बाबतीत प्रयत्न आहे, कारण छोट्या पडद्यावर ना मोठ्या पडद्यावरती तुम्ही पहिल्यांदा आलेला आहात, आणि त्यांनी संधी दिली म्हणून. हो, संधी महत्वाची असते. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि स्वार्थ एकच आहे, जो काय मी इंटरव्ह्यू शेवट करत असताना म्हणत असतो की अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा, मनोरंजन करत राहा. हाच काय तो स्वार्थ आहे तुमच्याकडे. आणि तुझे खूप खूप आभार. इतका छान गप्पा मारल्यास आणि इतकं छान ते रंगवून या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल मनापासून खूप आभार. ठीक आहे, पुढला रोल फिक्स करून हरकत नाही मित्रांनो, आपले मित्र आहेत. सो ही आहे सगळी आपली मर्दिनीची टीम. आणि अर्थात याबद्दल जाणून घेतल्यानंतर तुमच्या उत्सुकतेपोटी निश्चितपणे तुम्ही बॉक्स ऑफिसपर्यंत, तिकीट घरापर्यंत जाणार आहात आणि हा पिक्चर बघणार आहात. त्या शंकाने जरूर बघा, कौतुक करा, इतर 4 आपल्या मित्रांनाही सांगा. चला, आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.